तर म्हणजे बिग बॉस मराठी सीझन 6चा आज प्रोमो रिलीज झालाय आणि त्या प्रोमोचं काम आमच्या स्टुडिओमध्ये चालू होतं. एवढ्या दिवसापासून मी तुम्हाला सांगत होते ना की मी काही वेळेला तुमच्यासोबत काही गोष्टी शेअर नाही करू शकत. बरीच कामं इथे चालू असतात, तर त्याचं म्युझिक जे आहे ते कुणालने केलं. तर त्याचे काही BTS मी शूट करून ठेवले होते, कारण ही सगळ्या गोष्टी तशाही कुणाल काही लोकांपर्यंत पोचवत नाही. त्यामुळे माझं ते मी कर्तव्य समजते की तो जे काही कामं करतो ते मला आवडतं की लोकांना सांगायला किंवा अरे हे त्याने केलं, ह्याच्या मागे त्याचा आवाज आहे. तर त्याचे काही BTS आहेत माझ्याकडे, ते मी तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये दाखवेनच. आणि मी पण खूप एक्सायटेड आहे बिग बॉस मराठीच्या सीझन 6साठी, कारण आमचा सीझन जो होता तो सुपर डुपर हिट होता. त्याच्यामुळे आत्ता यावेळच्या कंटेस्टंटवरती तर प्रेशर असणारच आहे. बघू काय होतंय. तोपर्यंत तुम्ही BTS बघून घ्या. ऋषभ सकाळचा फील दे. ऋषभ सकाळचा फील दे. सकाळ झाल्याचा तुझा आवाज आहे. बिग बॉस हो. आणि आमचे ऋषभने ताशा वाजवलेला ऐकवतो तुम्हाला. ऋषभ ते वाजवत असते ऋषभने. ताशा मास्टर. आणि मग आम्ही तो लेअर तुझा आवाज परत एकदा ऐकव मला. लेअर करून आमचा असं झाला. काय ऐकू तुला? तुझा आवाज झाला. किती आवाज काढले ते बघ. टॅलेंटेड आहेस रे. साधा आहे काय? साधा सुद्धा नाही आहे. काढलाय आणि आवाज आहे. त्याला प्रोसेस केलाय. असंच करायचं होतं तर मी पण गायले असते. मी पण गाऊ शकते. मला चान्स देशील? तू फक्त बोल. हा दादाच आहे. लगेच तिने पण तेच केलं ना. कुणाल किती वेळ लागेल घरी जायला? 10-15 मिनिटं. किती वाजले सौरभ आता? 11:30. घड्याळ चालू आहे का? तर चार्ज तरी करू. घराकडे येळ असता काय हो? बंद घड्याळ घालून फिरतो असतं. त्याच्यासाठी घराकडे जायचं लागतं, वेळेत आणि चार्जिंगला लावायचं लागतं. कळलं? बघी शायनिंग गेम मारू हातात घड्याळ घालता. एक झापड दे त्याला. कोणा तू का वाजले किती दाखव. मी जाऊ परत बिग बॉस मध्ये. आता राड आहे कधी. आता रडाच आहे ना. आता मला कळलं काय खेळतो ते. एक एका बरोबर दाखव. ऋषभनी मस्त हे दिली. बॅकग्राऊंड दिलंस माझ्या याला. आयुष्यच माझं बॅकग्राऊंड. चला लपूया आता. झालं एक्सपोर्ट मार. दिस नव्हते कसलं तर वाईस ह्या जरा मोठा कर आणि आवाज बिवाज कर. मी जरा रील बनवते ना. तू काय दाखवतच नाही. तू केलंस तर मका दाखवचा लागता. कर रे. असे लय आम्ही करून झाले. मला काही वाटत नाही. माझ्या पाठी येईलच मला. मका तू कळलंच नाही तर मका तू माहिती आहे नाही होतस. कळला? त्याच्यामुळे लय करून असो खोपच्यात बसलंस तर काय उपयोग. दिसायचा लागता माणसात. अरे चल चल आता चल. काय मेले बाल झालं. चल चल करून गप ना अंकिता, जा ना. दे रे फोन. मी रील बनवणार. हा कुणाल कुणाल तू रिळा बनव. हायता सगळा सोड. तू रिळा बनव. मी तुका सांगतोय. म्युझिक बनवल तू. मी काय हे सांभाळ. शूटिंग करतो. अरे इकडे तर बघ. बोल तर काहीतरी. काल तुझी ती बेवड्याची ऍक्टिंग ती लोकांना आवडली, ती नाही केलीस. आज तू करणार प्रॉमिस केलेस ना कुणाल कालच्या ब्लॉग मध्ये. कुठच्या तो परवा टाकलेला. परवाचा डान्स केलाय. इथून बघत होतो तो. प्राची होती त्या दिवशीचा. कालच्या ब्लॉग मध्ये त्याच्यापेक्षा चांगला केलाय. दाखवू का?
काय अंकिता काय फालतूगिरी काहीतरी करते. कुणाल तुझ्या डान्सला खूप अप्रिसिएशन मिळत आहे. लोक वेडे झाले तुझा डान्स. हे म्युझिक सोडून दे, तू डान्स कर. मी तुला सांगते ते असं नाचतोस ना असं काहीतरी ते कर तू. जाम स्कोप आहे कुणाल, त्याला स्कोप आहे कुणाल. नको. काय म्हणलं सारखं सारखं कसं बेटा वॉक दाखव ना. एकदम आता शांत चलतलं, एकदम गप चलतलं. कुणाल दाखव ते वॉक त्या मुलीचं. ए सोड शपथ सोड. कुणाल तुला माझी शपथ आहे. शपथ सोड. मी दिली शपथ क्रॉस. शपथ क्रॉस नव्हतं क्रॉस. नाही थांब कुणाल थांब. मी नाही येणार. आई शपथ नाही येणार मी तुझ्यासोबत. हे असले कपडे घालत असशील ना, मी अजिबात येणार नाही तुझ्यासोबत. काय घालतोय झगर मगर नुसतं शी. काय खिचेवाल्या पॅन्ट आणि काय जया बच्चनने तुझं नाव पण घेतलं पाहिजे त्याच्यासोबत. काय घालतं ते असे पेन्सिलवाले पॅन्ट घालतात ते. अरे पण हे खिशेवाले हे आणखी त्याच्यात काय. मी कॅन्सल. मी तुझ्या बाजूला उभी राहणार नाही असलं काय घालत असशील तर. नशीब काहीतरी आता माणसात आलास. तर गायजानू आज आहे संतोषिणीचा बर्थडे आणि आम्ही जाणार आहोत संतोषिणीच्या बर्थडेसाठी. तर तिचं नाव संतोषिणी नाही आहे, तिचं नाव तन्वी आहे. हे कुणालला सवय आहे की कुणाल सगळ्यांचं असं बारसं वेगळं करत असतो. जसं त्याने स्वतःच्या वहिनीचं बारसं केलेलं आहे जिचं नाव आहे पल्लवी, पण तिला तो म्हणतो सुवासनी. आणि त्याच्यामुळे सगळेजण तिला सुहासिनी पण नाही म्हणत, सुवासनी. आणि त्याच्यामुळे सगळेच आता म्हणजे माझ्या घरचे पण मला विचारतात सुवासनी वहिनी का असं. म्हणजे एवढं तिचं नाव त्याने हे केलंय. तसंच ही आहे तन्वी जिचं ह्याने नाव ठेवलंय संतोषिणी. का असं करतोस कुणाल तू? दर्शन का असं करतोस? ह्याच्यात काय मजा येते तुला? स्ट्रेस रिलीज होतो असं लोकांना नाव ठेवल्यावर. म्हणजे अशी काहीतरी वाईट साईड बोलण्यापेक्षा असे वेगवेगळे नावं नाही आठवायचं आणि नावं ठेवायची. त्यानंतर मी कट केला. उचलत नाही म्हणून. काय म्हणतो? काय विशेष विशेष तुरमळ पापलेट मांस बांगडा बघतोस तर बघ. काय आता करणार बाबा. हम्म. कैसा बेटा बिट्टू बेटा का दांत नीचे वाला गया. ही लेफ्ट साइडची माझ्या आहे ती बिट्टू, इकडची आहे ती किट्टू. कोण ही बिट्टरी. बिट्टू. अरे मी ओळखू शकत नाही. काय केलंस का मग? गपचूप काय आहेस? गप्प काय आहेस? गप्प काय आहेस? आणि कुठे आहे तू? आणि लिपस्टिक लावून चाललेस वाटतं शाळेत. वेळ लागले का? मग काय लावलं? लिप बाम लावले. लिप बाम लावलंयस? ओठ फुटले लिप बाम. तू का नाही लावलंस? ते कसं होईल बघ आता. असं बिट्टू बेटा कैसा है बेटा? कल मिलते हैं बेटा. सुहासनी की पार्टी में. सुहासनी के पार्टी में मिलते हैं, धमाका करेंगे. काय धमाका करणार आहे? आपल्या एनजीओच्या थ्रू आपण गरजू लोकांना कपडे सुद्धा देतो. त्याच्यामुळे बऱ्याच जणांकडे असे खूप कपडे असतात. तर चांगले कपडे, फाटलेले वगैरे नाहीत, तुमचे चांगले कपडे तुम्ही आमच्या एनजीओच्या ॲड्रेसवरती पाठवू शकता. तर हे स्नेहल भालेराव यांनी आम्हाला पुण्याहून कपडे पाठवले होते. काय रे शाणे काय पाठवलंस? अच्छा मला शॉपिंगला जायचं आहे. मग मला कपडे घ्यायला लागणार शूटसाठी. चल आता आवर निघायचंय. तर कुठे जायचंय? मला काम आहेत की नाही? मग ते किती वाजता संपणार? कधी निघणार? त्याला विचार अजिंक्यला किती वाजता. कुणाल हे 10 काल पण तुझं बोलणं झालंय. तू 5चं टायमिंग दिलेस त्यांना. विचार त्याला. 4चं टायमिंग दिलेलं. सॉरी 4. मला माझ्या समोर असं सुटलं आता. नाही तर बरोबर केलं असतं. कसा गप उभा राहिलेला. नेहमी माझ्या तोंडाकडे असं काहीतरी करतो. मी कधीतरी पकडते
आणि असं पकडून ठेवते. कॅमेरामॅन झूम करू. झूम करून म्हणजे असं खेळायला यायचंच नाही. आणि नेमकं मी काही मेकअप केलेला असेल ना तर तो मुद्दा असं असं करायला येतो. आणि मग मी कधीतरी असं पकडते, बागाच्या स्पीडला मॅच करणं. असं करतो. कधीतरी दाखवतले. मला लास्ट टाइम अशी चावली होते ना, तुकडाच पडायचा बाकी राहिलेला. आता पण मी फोन चालू करायला गेले ना म्हणून जरासं ते हल्लं, नाही तर त्याचं तुकडं पाडलं असते मी. माझ्या नादात नाही लागायचं कोणीच. घ्या या बाजूला आहे. कायम चावी विसरतो. व्हेरी गुड. चल कायम कसं रे चावी विसरतोस? हा कायमच आहे तुझं. तो तरी त्याने विचारलेलं जाताना, दादा चावी घेतलीस का? काय शाण्यासारखा निघालास? हा मोठा शाणा तू. ऐक ना. हा ऐकू ना. मोठ्यातच बघायचं काय ज्वेलर. मग चल ना. एंट्री कशी? एंट्री एकदम अशी हे झाली पाहिजे ना तुमची एंट्री. किती एंट्री म्हटलं त्यांची अशी घेतली पाहिजे ना. एंट्री शॉट्स. तू धूळ तू तर. कसा आहेस निखिल? हा कोण आहे? तो कुठं आहे? तर गायजांनो आम्ही आता पोचतो BKC आणि हय असा संतोषिणीचो बर्थडे आणि उद्या असा सुवासिणीचो बर्थडे. त्याच्यामुळे सध्या आम्ही बर्थडेच करतलो. सध्या ऊन येता रे जर वाईट सावलेच चलो बायला एक त्रास जाता. ऐकलंस? हा. तर आता आम्ही जाऊन संतोषिणीची वाट बघणार. संतोषिणी आली की मग आम्ही मूवीला जाणार. आज आमचा मूवीचा प्लॅन आहे आणि त्याच्यानंतर मग आम्ही डिनरचा प्लॅन आहे आणि मग आम्ही घरी जाणार. देव करो आणि केदार सरांनी हा ब्लॉग नको बघू दे, कारण तुका गाडी पडतील. माझं काय जायचं नाही. पण कधीतरी कामातनं ब्रेक हवा ना, त्याच्यामुळे आम्ही असा हा ब्रेक घेतलाय आज की मस्त डिनरला जाऊ, जरा मूवी बघू. आणि आम्ही धुरंधर मूवी बघायला चाललो आज. धुरंधरच ना. तर असं सगळं आहे. तर आता आपण बघूया संतोषिणी कधी येते, कारण ते कुठे राहतात रे? गोरेगाव ना. गोरेगावला राहून ते लेट येतात, पण आम्ही पनवेलवरनं लवकर येतो कारण आमच्यासाठी अटल सेतू बनलेला आहे आणि त्यांच्यासाठी फक्त ट्रॅफिक आहे असं मी म्हटलं. आणि आमच्या समोर लगेच BKCच्या बाहेरच ट्रॅफिक लागलं. पण ठीक आहे, आम्ही 2 मिनिटात पोहोचतोय ना. आपण 2 मिनिटावर आहोत. पेछा हॅपी बर्थडे संतोषिनी. संतोषिणीचा वाढदिवस आहे, सगळ्यांना सांगितलंय. मग काय संतोषिणीचा प्रकट दिन आहे बाबा. मग काय. संतोषिणीचा एक फोटो दाखवू काय लहानपणा. तू आज पण स्टुडिओत असल्यासारखा चालायस ना. ऐक ना, तुमचा प्रॉब्लेमच आहे तो. संतोषिणीचा फोटो. ओ ए आज पण एक गजरा बिजरा तरी द्यायचा असतील, मग ती लावून आली असती. गजरा लावून आलीस. खोलका आणि गजरा गोल्डचं स्टोर असेल ना असं वाटतं. हा गोल्ड घेतेस आता? इथे नाहीये. ही आईस टी आहे, ही कोल्ड फिल्टर. हे सांग काय काय. हे माझं आहे एवढं मला कळलंय. सो ही कोल्ड ब्रू, ही आईस कॉफी, ही कोल्ड कॉफी माझी आहे. ही तुझी नाही आहे, तुझी कोल्ड ब्रू आहे बेटा. ही कोणाची आहे? तन्वी. तन्वी ना नाही कोल्ड हा इकडे मी असा मधून बेटाशी बोलतो. अजिबात बोलू नका दोघांनी. मी बेटा बरोबर फिल्म डिस्कस करणार आहे. बेटा काय बाप बॅकग्राऊंड स्कोर केला ना असं बोलणार. इकडे येऊन बोलू नका. बेटा गाणं कसलं वाजतोस रे? नाही असं नॉर्मल असेल तरी काय बोलतोस रे? आम्ही धुरंधर मूवी बघायला गेलो होतो आणि खूप सुंदर मूवी आहे आणि त्याचा सेकंड पार्ट मार्चमध्ये येणार आहे. तर ही मूवी जर तुम्ही बघायला जात असाल तर लहान मुलांना तसंही अलाउड नाही आहे, पण काही जण लहान मुलांना घेऊन सुद्धा येतात. तेवढं कोणी चेक वगैरे करत नाही. खूप सुंदर मूवी आहे, सगळ्यांनी बघा. आणि ही मूवी बघताना माझे एक्सप्रेशन्स खूप भीतीचे होते. मी खूप घाबरले होते. मी सारखं असं असं करत होते जे अजिंक्य दाखवतोय. त्यामुळे तुम्ही प्लीज लहान मुलांना घेऊन जाऊ नका, पण ही मूवी नक्की बघा. आत्ता आम्ही जातोय डिनरसाठी, कारण आमचा असा प्लॅन होता की आपण मूवी बघू त्यानंतर डिनरला जाऊ. तर डिनरला आम्ही तिथे आम्हाला काही ऑप्शन्स चांगले वाटले नाहीत, त्याच्यामुळे आम्ही जातोय दुसऱ्या एका रेस्टॉरंटमध्ये डिनरसाठी. सगळ्यांनी जाऊन वेळ काढून खरोखर ही धुरंधर मूवी बघा. सीन कोणते? हा म्हणजे मला थोडंसं असं होत होतं, पण जे काही आहे ना, जे आपल्या इमॅजिनेशनच्या पलीकडे काहीतरी असतं ते या मूवीमध्ये आहे आणि
खरंच काय टॅलेंटेड लोक असतील या मूवीमध्ये, ज्यांनी बॅकएंडला काम केलेलं आहे. काय विचार आहेत, काय डिरेक्शन आहे, काय आहे सगळं. खरंच नक्की जाऊन ही फिल्म बघा. मला काही पैसे नाही मिळालेत फिल्म प्रमोट करण्याचे, पण मी सांगते खूप सुंदर चित्रपट आहे, बघण्यासारखा आहे. लहान मुलांना घेऊन जाऊ नका अजिबात. जर तुमच्यासोबत लहान मुलं असतील तुम्ही स्वतः जाऊन बघा. अजिबात लहान मुलांना नेऊ नका, कारण माझं स्वतःचं असं होत होतं, नाही बघू शकत असं वालं. तर तेवढं फक्त एक तुम्ही करा, पण नक्की 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 हा मूवी बघा. कसा फिरतोयस घेऊन? अरे पण नेताना तुम्ही 2 नेऊ शकता, आणताना 2 आणू शकत नाही. तर कसा होता आजचा असा दिवस? पाय टाकून येणार होतो. काय म्हणतोस, काय सांगावं असं वाटतंय तुला? कशाविषयी? संतोषिणीच्या बर्थडे. संतोषिणीचा वाढदिवस होता आज, प्रकट दिन हा जो आम्ही साजरा केला. हा. पण आम्ही सांगितलं हिला संतोषिणी नाव आम्ही ठेवलेलं आहे ते. कोणाला सांगितलं? आम्ही लोकांना अच्छा, सांगितलं. लोकांना सांगितलं. आता ही कधी दिसली तर संतोषिणी म्हणून जर कोणी हाक मारली तर तू असं नको पण समजूस. याच्यात कन्फ्युजन काय माहिती का? दोघींनाही संतोषिणी म्हणता तुम्ही. हो. कन्व्हिनियन्स प्रमाणे बरोबर. संतोषिणी दोघंही संतोष. सुलक्षणा ती कोण आहे? आहे. तुम्ही पण आहे. अजून 2 बायका आहेत का वेगळ्या? बायका नाही रे. त्याच बायका आहेत एकमेकांच्या. मनीषा. हा? नाहीतर आपण साईडला जाऊन कुठेतरी थांबू. पनवेल जाना आहे. अरे ठीक आहे ना, पनवेल तर जवळ आहे ना तो इकडनं तुला. मी झोपतो मध्ये मध्ये. हा ते मला माझं मांजरासारखं झालं. अजिंक्य कुणाल ते मांजरासारखं करत. म्हणजे तो बोलला मी झोपतो मध्ये मध्ये. माहिती ना तो काळा मांजर. कसं करतो कुणाल ते? मला नाही माहिती एवढं. त्याचं हिस्सक्कमध्ये. अरे कुठलं मांजर? मीम्स येतात ना, व्हायरल झालं. ब्लॅक कलरचं कॅट येतं आणि ते करत. मी बघूच शकत नाही तसं. हे दाखवतो तुला. दुपारीच येस, म्हणजे गर्दी नाही लागणार. 31 ला भेटू. Done. बाय बाय. त्याचे ब्लॉग नाही निघणार ना? नाही, बंद असेल कॅमेरा. चलो. कुणाल काहीतरी करू नको रे, नीट विश कर. रडायला लागतं. असं बेबीला पाणी कुणाल रडतोस कसं दाखव. तर जो मी ब्लॉगमध्ये ब्रेक दिला आहे त्याचं कारण म्हणजे की आम्ही सतत 2 दिवस सकाळी दिवसभर आम्ही संपूर्ण कामं करून संध्याकाळी मात्र आम्ही सगळ्या पार्टी एन्जॉय करत होतो. तर तन्वीचा बड्डे झाला, त्याच्यानंतर आज पल्लवी वहिनीचा बड्डे आहे, म्हणजेच कुणालच्या मते सुवासनीच्या बड्डेला आम्ही आज आलो आहे. आणि आम्ही बार्बिक्यू नेशनला गेलो होतो, खूप मजा केली, धमाल केली. आणि मग सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सॅटर्डे होता आणि सॅटर्डे असल्यामुळे आम्ही व्हेज होतो, म्हणजे मी आणि कुणाल व्हेज असल्यामुळे आम्हाला प्रॉब्लेम झाला. पण एनिवेज आमचं लग्न व्हावं म्हणून ते शनिवारचं एक आम्ही व्रत केलं होतं आणि त्यामुळे आम्ही शनिवारला फॉलो करतो. शनिवारी आम्ही नॉनव्हेज खात नाही, पण इथे गेलं होतं आम्हाला खूप दुःख झालं होतं. पण तरीसुद्धा आम्ही खूप मजा केली, मस्ती केली आणि नेहमीप्रमाणे खूप उशिरा आम्ही घरी आलो.
काय मॅडम बोलताय? कमी खा कमी खा. कोण खाणार? छान आहे. जर अंकिता. बघा हे. सो गाईज दॅट्स ऑल अबाउट दिस व्लॉग. आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय, टेक केअर, सी यू इन नेक्स्ट व्लॉग.